सर फॅक्टरीचं डिझायनिंग करत असताना खूप सारे लेआउट्स लागतात, अदरवाईज कामामध्ये खूप डिले होतो. ऑप्टी स्पेस किती डिटेलमध्ये डिझाईन? ऑप्टी स्पेस जसं मी आधी सांगितलं त्याप्रमाणे लीन मॅन्युफॅक्चरिंग कन्सेप्ट वरती आधारित आहे. त्याच्यामध्ये मॅक्झिमम डिटेलिंग करताना आम्ही ऍब्सोल्युटली त्या फॅक्टरीमधली प्रत्येक गोष्ट कुठं असायला पाहिजे, जागेला स्लोप कुठं असायला हवा, कुठं नको, लिफ्टसाठी किती खड्डा खालती करायला हवा, लिफ्ट कुठे जाऊन टच होणार आहे, क्रेन असतील तर क्रेनच्या खालतीवरती जागा किती सोडायला लागतात, पाण्याची कनेक्शन जी घ्यायची असतील ती कुठून घ्यायला हवी, पाणी कुठल्या प्रकारचं वाहणार आहे, काही ठिकाणी कोल्ड वॉटर लागतं, चिल्ड वॉटर लागतं, काही ठिकाणी हॉट वॉटर लागतं, एअरच्या वेगवेगळ्या लाईन्स असतात, न्यूमॅटिक लाईन्स असतात, केबल्स असतात. या सगळ्याचं इतक्या डेप्थ लेवलला डिटेलिंग आम्ही देतो आणि त्याला इंटरनॅशनल स्टँडर्ड्स आहेत या प्रत्येक गोष्टीसाठी. म्हणजे गार पाण्याची पाईप वाहत असेल त्याला रंग कुठला द्यायचा, हॉट वॉटरची असेल तर त्याच्यासाठी रंग कुठला द्यायचा, अकॉर्डिंगली त्याच्यावरती बाण कुठल्या दिशेने दाखवायचे, फ्लोच्या दिशेने, ते किती मीटरवरती असायला पाहिजे, त्याचं खूप सारं डिटेलिंग असतं. नॉर्मली बिल्डिंग डिझाईन करतोय म्हणल्यानंतर या गोष्टीकडे लक्ष कोणी देण्याची शक्यता नसते. एस्पेशली ज्या वेळेला कन्स्ट्रक्शन होतं त्याच्यानंतरही या गाईडलाईन्स आम्ही देत असतो. याच्याप्रमाणे फॅक्टरीमध्ये कुठे साईन बोर्ड कुठले कुठले लावायला हवे, कशा पद्धतीने असायला हवे, ते किती उंचीवरती असायला हवे, फायर एक्सटिंग्विशर असतात ते कमरे एवढ्या उंचीवरती असायला पाहिजे तरच फायर होईल, त्यावेळेला फास्ट त्याच्याकडे जाता येईल. या सर्वसाधारण गोष्टी ज्या असतात तितक्या डिटेल लेवलला आम्ही तुम्हाला देतो. मी जे म्हणलं की वन सेट तुम्हाला मिळतो, तो वन सेट हा या प्रकारचा असतो की फॅक्टरी ज्या माणसाची आहे, ज्या ओनरची, एंटरप्रेन्योरची आहे, त्याला या सगळ्या गोष्टींसाठी धावाधाव करायची आणि कुठून तरी काहीतरी मिळालेल्या थोडक्या मोठ्या माहितीवरती आधारित काहीतरी करायची ही गरज नसते. सो हे वैशिष्ट्य जे आहे ऑफिस स्पेसचं ते फॅक्टरी डिझायनिंग असल्यामुळं महत्वाचं आहे, फक्त बिल्डिंग डिझाईन नाही.